ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधाराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्योमनाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेन्द्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधाराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेन्द्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. प्राणायाम. प्राणस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता दैवै गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमो कुलदेवताय श्री गणेशाय नमः. ओम
श्री स्वामी समर्थ. 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 ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। श्री स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवतायै नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्सादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांगं रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलूधर कट्यांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदातिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे तू नटलासी। तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टक दिक्पालादी समग्र तूचे रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवगीता तूच समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदी मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा ही तर्क चांचले शास्त्रांते ही नावले विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती क्षीणला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देईजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर तन्नाम तरणी साचार प्राप्त होवो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन ज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपई शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनांते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे हो हा सुगम दुर्गम जो भव पंथ व्यवहारी वर्ता न पडो भ्रांती चित्ता अंगीन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गांचे भूषण न्याय मार्गा विलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था
असोन या संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मज लागी करता आणि करविता तुमची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरै अङ्गै तुष्टुवांसः तनूभिः पेशयमदेवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवतातारम् अवधातारं वानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात अवपुरस्तात् अवोत्तरात्तात अवदक्षिणात्तात अवचोर्ध्वात्तात अवाधरात्तात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं वानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं साक्षाच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमैष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निरो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोम गणादि पूर्वमुष्याद्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुरसितं तारेण वृद्धम् एतत् तव अनुस्वरूपं गका पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादः सन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशनित्या गणऋषिः निश्चुगायत्रीछन्दः गणपतिर्देवता. ॐ गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्विभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः. ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्टुवांसस्तनूभिः पेशयेमदेवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षुः अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 44. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे चरित्र चाहले कैसी विस्तारावे आम्हासी कृपा करी का दातारा. ऐसे किती दिवस क्रमिले शिवरात्रीचे व्रत आले समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतुकाचे. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणीचे श्री गुरु भुवन आपण न येथून चरण सोडून श्री गुरुचे. नगर लोक समस्त गेला आपण एकला राहिला श्री गुरु मठासी आला गुरु पुसती तयासी. श्री गुरु म्हणती तयासी कागा यात्रेसी तू न गेलासी तंतुक म्हणे स्वामीसी माझी यात्रा तुमचे चरण. ऐसे म्हणून तंतुक नमस्कार करी नित्य देख तव पातळी शिवरात्र ऐक
माघ वद्य चतुर्दशी श्री गुरु म्हणती तयासी समस्त गेली यात्रेसी तू एकलाची राहिलासी पाहाची विनोद श्री पर्वताचा नयन झाकुनी पादुकेसी दृढधरी गा वेगेसी ऐसे म्हणून तयासी मनोवेगे घेऊन गेले श्री गुरु म्हणती तयासी का गा भ्रांतपणे पाहसी वेगे जावे दर्शनासी क्षौर स्नान करून या श्री गुरु ऐसे निरोप देता शीघ्र गेला स्नानाकरिता तेथे देखील माता पिता भ्राता ग्राम लोक सकळीक ते कुसुती तयासी कवण मार्गे आलासी आमची भेटी का न घेसी लपून येणे कोण धर्म विनवी तसे माता पित्यांसी आम्ही निघालो 2 प्रहरेसी एक घटिका लागली वाटेसी आता आलो गुरुसमागमे एक हस्ती मिथ्या म्हणती आम्हा सवीची आला लपत ऐसे बळीवारे बोलत अबद्ध म्हणती सकळ जण तो कोणासवे न बोले शीघ्र स्नान क्षौर केले पुष्पे अक्षता बेले घेऊन गेले पूजेसी पूजा करीत लिंगस्थानी देखता झाला श्री गुरुमुनी अति विस्मय करुणी पूजा केली मनोभावे समस्त लोक पूजा करीती श्री गुरु सर्व पूजा घेती तंतुक म्हणे चित्ती श्री गुरु राज आपणची शंकर श्री गुरु पुसती तयासी एधवा दासी किंवा जासी तंतुक विनवी स्वामी आसी एक नवल देखिले आता समस्त लोक जाऊनी देवालया भीतरी बैसोनी पूजा करीती तुमचे चरणी लिंगन देखो तुम्हीच तेथे श्री गुरु म्हणती ऐक भक्ता सर्वत्र ईश्वर पूर्णता स्थान महिमा असे ख्याता जे अगम्य त्रिभुवनी माघ वद्य चतुर्दशी अपार महिमा श्री पर्वतासी सांगेन ऐका तत्परेसी श्री गुरु म्हणती तंतुकाते पूर्वी ख्यात किरात देशी विमर्शण राजा परी शूर असे पराक्रमासी समस्त शत्रू जिंकिली तेणे आणिक एक कुबुद्धी असे पारधी करी बहु असे बलाढ्य स्थूळ बहु असे चंचळ सकल श्री यारत आचार तरी बरवानसे शिवपूजा करी बहु असे पत्नी त्यासी एक असे सुलक्षण नाम कुमुद्वती सुशील सगुण पतिव्रता मनी करी बहुचिंता पुरुष आपुला परद्वारता ईश्वर भक्ती करीतसे ऐसे करिता एके दिवशी पुसो लागली आपले पुरुषासी म्हणे प्राणेश्वरा परी येसी विनंती एक असे माझी तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजली कवणे परी सांगावे स्वामी सविस्तारी कोपन करावा प्राणनाथा राजा म्हणे सियेसी बर्वे पुसिले आम्हासी ज्ञान झाले आता मानसी पूर्वजन्म सांगेल माझा पूर्वी पंपा नगरी आपण श्वानयोनी जन्मून जाण होतो तेथे काळ क्रमून शिवरात्री आली एके दिवशी त्या नगरी होते एक शिवालय समस्त लोक आले पूजावया आपणही गेलो हिंडावया भक्षावया काही मिळेल म्हणून आपण गेलो द्वारात विनोदे पाहू म्हणत मज देखोनी आले धावत काष्ठ पाषाण घेवो लिया आपण पवळीमध्ये पळत द्वार घातले मारू म्हणत धरा मारा म्हणून बोलत मारू लागले पाषाणी ऐसा 3 वेळा पळालो मारतील म्हणून बहु भ्यालो मग अंतर्गृही निघालो मग पूजा देखील तेथे शिवाची द्वार धरुणी समस्त लोक शस्त्रे मारिले मज एक ओढून टाकती सकळीक शिवालया बाहेरी तेणे पुण्य झाले ध्यान ऐक शिवरात्रीचे महिमान म्हणसी तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेन पूर्वजन्म माझा श्वान त्याचा स्वभाव सर्वभक्षण सर्व ठाई त्याची वासना तेची स्वभाव मज असती ऐसे श्रीयसी सांगितले पुन्हा प्रश्न तिने केला म्हणे स्वामीचे सांगितले आपला जन्म पुरातन तुम्ही असा सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारुनी म्हणून लागतचे चरणी कृपा करी का प्राणेश्वरा ऐक ज्ञान असती तुझा पूर्वजन्म पोपिती करीत होतीस उदरपूर्ती एके दिवशी अवधारी पडिला होता मांस गोळा तो तुवा चोचीने धरिला कवळा उडत होती आकाशमंडळा ते दुर्णी देखील घालीने पाठी लागली ती घारी मागे पुढे न विचारी तू पळालीस देवसरी श्री पर्वत गिरीवरी दुरोणी आली धावत प्राण होता कंठगत श्रमोणी शिखरी तू बैस्त घारी येऊनी मारिले चोची घेऊन गेली मांस कवळे तुझे देह पंचत्व पावले प्रदक्षिणा पुण्य फळले झालीस तुवा राजपत्नी राजा सांगे स्थितीसी पुढील जन्म सांगो तुझ आपण राजा सिंधुदेशी जन्म पावे नवधारी
माझी भार्या तुझी होसी, जन्मपावसी सृजय देशी, तेथील राजा पवित्रवंशी, त्याची कन्या होसील. तिसरा जन्म आपणासी, राजा होईन सौराष्ट्र देशी, तू उपजी कलिंग राजवंशी, माझी पत्नी होसील. चौथा जन्म आपणासी, राजा होईन गांधार देशी, तू उपजी मगध कोळेसी, तै माझी प्राणेश्वरी. पाचवा जन्म आपणासी, राजा होईन अवंत देशी, तू दाशार्ह राजकुळी जन्मसी, माझी भार्या होशील तू. सहावा जन्म आपणासी, अनंत नाम परियेसी, ययाती कन्या तू होसी, तै माझी प्राणेश्वरी. सातवा जन्म आपणासी, राजा होईन पांड्य देशी, रूप लावण्य मज सरसी, नोहे कवण संसारी, ज्ञानी सर्वगुणी होईन सूर्यकांती ऐसे वदन, जैसा रूपे असे मदन, नाम माझे पद्मवर्ण, तू जन्मसी वैदर्भ कुळी, रूप सौंदर्य आगळी, जैसी सुवर्णासी पुतळी, चंद्रासारिखे मुखकमळ, वसुमती असे नाव पावसी, तुझ वरीन स्वयंवरेसी, दमयंती नळाजैसी, स्वयंवर होईल तुझ मज. देहावसान होता तुझ घेईन सांगता, दिव्य विमानी वैसोनी तत्वता. स्वर्गाप्रती जाऊ बळे, श्री गुरु म्हणती तंतुकासी, शिवरात्री श्री पर्वत महिमा ऐसी, ऐकतो श्वान परियेसी, सप्तजन्मी राजा झाला, ग्रामी असे कल्लेश्वर, गाणगा ग्रामी भीमा तीर, पूजा करी का निरंतर, मल्लिकार्जुन समान, तंतुक म्हणे स्वामियासी, स्वामी तू मज चाळविसी, पूजेसी गेलो मल्लिकार्जुनासी, लिंगस्थानी तुझ देखिले, सर्वाठाई तुझी एक, झाला असती व्यापक, कलेश्वर संगमनायक, एक एक सांगसी आम्हा पुढे, ऐकोनी श्री गुरु हासती, येरे पादुका धरी म्हणती, नयन त्याचे झाकिती. संगमा आले तात्काळी, श्री गुरु आले संगमासी, तंतुकास पाठविती मठासी, बोल बाप या शिष्यांसी, आपण राहिले संगमात, श्री गुरु आले संगमासी, मज पाठविले मठासी, बोलाविले शिष्यांसी, राहू पाहती आजी संगमी, मग पुसती तयांसी, तेही सांगितले बळवंसी, आनंद झाला भक्तीसी, म्हणे सरस्वती गंगाधर, शीती श्री गुरुचरित्रामृते, परमकथा कल्पतरौ, श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने, सिद्धनाम धारक संवादे, श्रीशैल्य शिवरात्र महिमा वर्णनम, नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 45. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धमुनी, श्री गुरुचरित्र तुम्ही देखिले नयनी, तुमचे भाग्य कार्यवान वदनी, परब्रह्म देखिले असे, मागे कथानक सांगितले, श्री गुरु संगमी राहिले, पुढे काय अपूर्व वर्तले, निरोपावे दातारा, सिद्ध सांगे नामधारकासी, ऐकवत्सा विस्तारेसी, विचित्र झाले येणे दिवसी, एकचित्ते परियेसा, नंदी नाम एक ब्राह्मण, सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण, तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आराधिले, 3 संवत्सर उपवास, द्विज कष्टला बहुवस, निरोप झाला सायेसी, चंदला परमेश्वरी जवळी जाणे, नानापरी कष्टता, स्वप्न झाले अवचिता, तुवा जावे त्वरित, गाणगा ग्रामस्थानासी, तेथे असती श्री गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू, वेश धरिला असे नरू, तेथे होसील उत्तमांगी, ऐसे देवीने निरापिले, विप्र म्हणे भले केले, 6 मास का कष्टविले, जरी तुझे हाती नोहेसी, जगन्माता तुळजाभवानी, तिचा निरोप घेऊनी, आलो तुझ पाशी ठाकोनी, तू दैवत म्हणून या, तू जगदंब म्हणविसी, आम्हा मनुष्यापाशी पाठविसी, नाव जाहले दैवतपणासी, भाग्य माझे म्हणतसे, पहिलेसी जरी निरोप देत, इतुके कष्ट कासया होत, दुराशा धरली चित्त, म्हणून दुःख करी नानापरी, म्हणे मज बरवे होणे, अथवा आपुला प्राण देणे, ऐसे बोलूनी निर्वाणे, विप्रधरणे बैसला, सकळ गोपे म्हणती तयासी, आजी स्वप्न झाले म्हणा आम्हासी, छळ न करी गा देवीसी, निरोपा सरसी जाई वेगी, तू तरी आता नचदासी, आम्हा निरोप झालायसी, बाहेर घालू तुम्हांसी, देवळात येऊ नेदू, गाणगा ग्रामासी आला, मठी पुसो लागला, भक्तजन सांगती त्याला, संगमी आहे गुरुमूर्ती, श्री गुरु आले मठात, द्विज उभा होता चिंतित, भक्तजन सांगती मात, विप्र एक आला असे, सर्वांनी असे श्वेत, स्वामी दर्शना आलो म्हणत. श्री गुरु म्हणती, आपण जाणत संदेह रूपे याला असे, देवी पासूनी मनुष्यापाशी,
येणे काय झाले कार्यसी, संदेह करोनी मानसी, कैसा आलासी तुझ बरा. म्हणे स्वामी आपणच तमांध, तुझे दर्शने झाले सुबुद्ध, अज्ञाने वेष्टिलो होतो मंद, नेणे सोय परब्रह्मा. पापकर्मी पापी आपण, पापात्मा नेणे निज खूण, पापे संभळवलो पूर्ण, आलो शरण तुझ पासी. आजी माझे कुकर्म केले, परब्रह्म चरण देखिले, मनोरथ माझे पुरले, कृपा सागरा येती राया. व्रतबंध विवाह झाली यावरी, व्याधी उद्भवली आपुले शरीरी, श्री राहिली माहेरी, स्पर्शो नये शरीर म्हणे, आपुले असती माता पिता, सकळ म्हणती जाई परता, दुःख जाहले अपरिमिता, संसार त्यजुनी निघालो, गेलो होतो तुळजापुरा, उपवास केले अपारा, मज म्हणती तू पाप भारा, नव्हे तुझ बळगे आता, निरोपी तुळजादेवी प्रीती, तेथे चंदला परमेश्वरी वसती, तेथे होईल निवृत्ती, पाप जाईल म्हणून, तेथेही कष्ट केले बहुत, नवेची काय उपगत, निरोप झाला जा म्हणत, कृपामूर्ती तुझ पाशी, देवता आपण उबगताती, मनुष्य कैसे मज देखती, निर्वाणी आलो तुम्हा प्रती, निर्धार केला मरणाचा, ऐसे करुणा वचन ऐकोनी, श्री गुरु बोलती हा सोन, सोमनाथ ब्राह्मण बोलावून, निरोप देती न्याया संगमासी. परवा संकल्प सांगोनी, स्नान करा षटकुळ भोवनी, अशक्त प्रदक्षिणा करवनी, वस्त्रे टाका दूर त्याची, नवी वस्त्रे द्या यासी, शीघ्र आणा पारणेसी, ऐसा निरोप देती त्यासी, दोघे गेले झडकरी, स्नान करून बाहेर आला, शरीर वर्ण पालटला, अशक्त प्रदक्षिणा करू लागला, सुवर्ण जाहले सर्वांग, वस्त्रे देती ब्राह्मणासी, जीर्ण वस्त्रे टाकीती दूरसी, जेथे टाकीती ते भूमीसी, क्षार भूमी होय तोईत, श्रीगुरु म्हणती तयासी, तुझी कामना झाली परियेसी, सर्वांग आहे कैसी, अवलोकोही पाहे म्हणती, पाहता सर्वांग बरवे जाहले, तावन मात्र जंगेसी राहिले, पाहता त्याचे मन भ्याले, म्हणे स्वामी असे थोडे. श्री गुरुमूर्ती लोकिती तयासी, तू संशय करून आलासी, मनुष्य काय करील म्हणून मानसी, तेणे गुणे राहिले थोडे. त्यासी असे एक प्रतिकार, तुवा कवित्व सांगावे अपार, हामुची स्तुती करावी निरंतर, बरवे होईल तुझ मग. नंदीनामा म्हणे स्वामीसी, लिखित नेणे वाचा यासी, कैसे करू मी कवित्वासी, मंदमती असे आपण, श्रीगुरु म्हणती द्विजासी, मुखवडी काढी जिव्हेसी, विभूती शिंपती तयासी, ज्ञानोपजरे ब्राह्मणा, चरणांवरी ठेविला माथा, उभा ठेला स्तोत्र करीता, म्हणे स्वामी मी नेणता, सेवेसी नव्हे आराणक, मातेचे शोणित पित्याचे रीत, संपर्क जहाला जळणी गर्भात, जैसे सुवर्णमुशी असे कडत, दिवस 5 बुधबुधाकार, 15 दिवस होय स्थिर, एक रस हो निर्धार, तधी मी काय जाणे गुरु, नाही पंचतत्वे मज, मासे एक पिंड होय, द्वयमासी क्षीरपाय, तिसरे माशी सर्व अवयव, नवद्वारे झाली मग, पंचतत्वे होती एक, वायू आप पृथ्वी तेज क, प्राण आला तात्कालिक, तधी स्मरण कैचे मज, 5वे मासी त्वचारोम, 6वे मासी उच्चवास आम्हा, 7वे मासी श्रोत्र जिव्हा, मेदमज्जा दृढ जाहली, ऐसे 9 मास कष्टत, होतो जननी हे गर्भात, रुधिर विष्टामुत्रात, कष्टलो भारी स्वामिया, माता पक्षी उष्ण क्षार, दुःख होय मसा पार, ऐसे 9 मासवरी, माता गर्भी कष्टलो, तधी कैचे तुझे स्मरण, वेष्टिलो होतो माये वरणे, स्मरलो नाही तुझे चरण, मग योनी मुख जन्मलो, उपजताची आपणासी, आयुष्य लिहिले लाटेसी, अर्ध गेले वृथानिशी, रात्री निद्रा मानवा, पुरले आयुष्यात देखा, 3 भाग केले निषेखा, बाल यौन वृद्धापयायिका, निर्माण झाले तेही वेळी, कष्टुनिया धुरंधर, बाळपणी जाहलो पार, वाढलो कष्ट भोगित फार, वर्षे 12 लोटली, तधी तुझे चरण स्मरणा, मज कैसे गा देवराणा, कष्टलो मी याची गुणा, पूर्वजन्म नाठवेची, 2 भाग उरले आपणासी, मदने व्यापिले शरीरासी, जैसा पतंग दीपासी, भ्रमी जेथ उन्मत, नेणे मी गुरु माता पिता, समस्तांते करी निंदा वार्ता, परस्त्रीवरी करी चिंता, कुळाकुळ न विचारी, ब्राह्मणांते निंदा करी, वृद्धाच्या चेष्टा करी पारी,
मध्ये व्यापिले असे भारी, नाठवी तुझे चरण माझ, मग वृद्धाप्य आले शरीरासी, उबग होय स्त्री पुरुष, उबग होय स्त्री पुत्रांसी, श्वासोच्छवास कफेसी, सदा कोकला होय मज, अवयव सर्वही करीत होती, केश पांढरे होती त्वरिती, दंतहीन श्रवणे न ऐकजेती, दृष्टी न दिसे नासिक गळते, ऐसा नाना रोगे कष्टता, तुमची सेवा कधी घडणे आता, स्वामी तारका श्री गुरुनाथा, संसार सागराकडे करी, तुझी विश्वाचा तारक धरोनिया नरवेश, त्रयमूर्ती तुझी एक, परब्रह्मा श्री गुरुनाथा, ब्रह्मदेवे आपण देखा, तुष्टाक्षरे लिहिली कपाळिका, तैसेची होय निका, श्री गुरुचरणी लागता, नंदीनामा स्तोत्र करिता, श्री गुरु संतोषी अत्यंता, भक्तांसी ऐसा निरोप देता, श्री कवीश्वर म्हणा यासी, जे का शेष होती जणहे वरी, ते तात्काळ गेली दुरी, नंदी नामा आनंद करी, राहिला सेवा करीत देखा, सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु चरित्र ऐसे बरियेसी, कथा करीत कवी भरमवसी, श्री गुरु सेवेसी राहिला. इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विजकुष्ठ परिहारो नाम पंचदशोध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 46. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी, मागे कथा निरोपी दिसी, नंदी नामा कवी ऐसी, दुसरा आणिक कवी म्हणून सिद्ध म्हणे नामधारका, सांगो तू ते कथा ऐका, आश्चर्य झाले कौतुका, श्री गुरुचरित्र अति गोड, असता दिवसी ऐका, श्री गुरुसी नेले भक्ते एका, आपुले खरी शोभनदायका, म्हणून नेले आपुले ग्रामा, हिपरकी म्हणे जे ग्रामासी, नेले आमचे श्री गुरुसी, पूजा केली तेथे बहुवसी, समारंभ झाला थोर, तयाग्रामी शिवालय एक, नाम कल्लेश्वर लिंग ऐक, जागृत स्थान प्रख्यात नीक, तेथे एक द्विजवर सेवा करी, तया नाम नरहरी, लिंग सेवा बहुकरी, आपण असे कवीश्वर नित्य करी पाच कवित्वे, समस्त लोक त्यासी म्हणती, तुझे कवित्वाची असे ख्याती, श्री गुरुसी कवित्वावरी प्रीती, गुरु स्मरण करी तू काही, त्यासी म्हणे तो नर, कल्लेश्वरासी विकिले जिव्हार, अन्यत्र देव अपार, नरस्तुती मी न करी, नित्य पूजा करुणी आपण कवित्व करी, पार्वती रमणा, ते दिवसी परिमाणा, निद्रा आली तया देखा, निद्रा केली देवळात, देखता झाला स्वप्नात, लिंगावरी श्री गुरु बैसत, आपण पूजा करीत असे, लिंगन दिसे श्री गुरु असे, आपणासी पुसती हर्षे, नरावरी तुझी भक्ती नसे, कागा आमते पूजितोसी, षोडशोपचारासी आपण पूजा करी स्थिरमणी, ऐसे देखोनी या स्वप्न, जागृत झाला तो द्विज, हाची होय सद्गुरु, त्रैमूर्तीचा अवतारू, भेट घ्यावी आता निर्धारू, म्हणून आला श्री गुरुपासी, कल्लेश्वर कर्पूर गौरू, तुझी होसी जगद्गुरु, माझे मन झाले स्थिरू, तुझे चरणी विनटलो, तुझी विश्वाचा आधारू, शरणागता वज्रबंजरू, चरण कमळ वासभ्रमरू, ठाकोणी आलो अमृत घ्यावया, पूर्वी समस्त ऋषी देखा, तप करीती सहस्त्र वर्षे निका, तू न पावसी एक एका, अनेक कष्ट करीताती, न करिता तपानुष्ठान, आम्हा भेटलासी तू निधान, झाली आमुची कामना पूर्ण, कल्लेश्वर प्रसन्न झाला, श्रीगुरु म्हणती तयासी, नित्य आमुची निंदा करीसी, आजी कैसे तू मानसी, आलासी भक्ती उपजोनी, विप्र म्हणे स्वामी आसी, अज्ञान अंधकार आम्हासी, कैसे भेटाल परी येसी, ज्योतिर्मय न होता, स्वप्नावस्थेत देखिले आपण प्रत्यक्ष भेटले तुझे चरण, स्थिर झाले अंतःकरण, मिळवावे शिष्यवर्गात, मानसपूजेचे विधान, पूजा व्यक्त केली त्याने, श्रीगुरु म्हणती तत्क्षण, आम्ही स्वप्नरूप लोकांसी, प्रत्यक्ष आम्ही असता देखा, स्वप्नावस्थी कवित्व ऐका, येणे भक्ते केले निका, स्वप्नी भेदुनी समस्त, श्रीगुरु म्हणती तयासी, कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हासी, पूजा करी का नित्य त्यासी, आम्ही तेथे सदा वसो, विप्र म्हणे स्वामी आसी, प्रत्यक्ष सांडोणी चरणासी, काय पूजा कल्लेश्वरासी, तेथेही तुम्हासी म्या देखिले, तुझी स्वामी कल्लेश्वर, त्रैमूर्तीचा अवतारू, हाची माझा सत्य निर्धारू, न सोडी आता तुझे चरण, ऐसे विनोपोनी स्वामी आसी, आला सवे गाणगापुरासी, कवित्वे केली बहुवसी, सेवा करीत राहिला, सिद्ध म्हणे नामधारकासी, कवीश्वर दोघे श्री गुरुपाशी,
आले येणे रीतीसी भक्ती करीती बहुवस कथा कवीश्वरासी ऐसी सिद्ध सांगे नामधारकासी पुढील कथा विस्तारेसी सांगेल सिद्ध नामधारका इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने श्री सिद्ध नामधारक संवादे नरहरि कवीश्वर वरप्राप्ति नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 47 श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी ते विस्तारोनी सांगावे आम्हासी कृपा करी का दातारा सिद्ध म्हणे नामधारक श्रीमंता ऐकेन म्हणसी गुरुचरित्रा तुझ होतील पुत्र पौत्रा सदा श्रियायुक्त तू होसी गाणगापुरी असता श्री गुरु सण आला दीपवाळी थोरू शिष्य आले पाचारू आपुले घरी भिक्षेसी सप्तशिष्य बोलविता ऐकाहुनी एक प्रीती सातही जण पाया पडती यावे आपुले घरासी आपणांत आपण पुसती समस्त आपण नेऊ म्हणती एकमेकात झगडती आपुला स्वामी म्हणून या श्रीगुरु म्हणती श्रीगुरु म्हणती समस्तांसी येऊ तुमच्या घरासी चिंता न धरावी मानसी भाका आमुची घ्या म्हणती ऐसे ऐकून श्री गुरुवचन विनविताती सातही जण समस्त आश्वासिता येऊ म्हणून कवणे करावा भरवंसा जवळी बोलावूनी एकासी गाणी सांगती तयासी आम्ही येतो तुझे घरासी कोणा पुढे न सांगावे ऐसे सातही जण देखा समजावूनी गुरुनायका पाठविले तेणीची परी ऐका महदाश्चर्य वर्तले एकमेकान सांगत गेले सातही भक्त श्री गुरु आले मठात अति विनोद प्रवर्तला ग्रामातील भक्तजन हे व्यवस्था ऐकून विनविताकी कर जोडून आम्हा सांडूनी जाता स्वामी त्यासी म्हणती श्री गुरुमती आम्ही राहिलो जाणा चित्ती न करावी मणिखंती आम्ही असे येथेची ऐसे बोलता संतोषी जवळी होऊ आदिनिशी दिवाळीची त्रयोदशी रात्री मंगळ स्नान करावे 8 रूप झाले आपण अपार महिमा नारायण 7 ठाई ही गेले आपण गाणगापुरी होतेची ऐसी दीपवाळी जाहे समस्तान ठाई पूजा घेतली पुनः तैसेची जाहे गौप्य रूपे कोणी नेणे कार्तिक मासी पौर्णिमेसी करावया दीपाराधनेसी समस्त भक्त आले दर्शनासी गाणगा ग्रामी श्री गुरुजवळी समस्त नमस्कार करीती भेटी दहावे दिवसी म्हणती एकमेकाते विचारिती म्हणती आपले घरी गुरु होते समस्त जाहले तटस्थ ग्रामलोक त्यासी असत्य म्हणत आमचे गुरु येथेच होते दीपवाळी येथेच केली विस्मय करीती सकळही जण म्हणती होय हा त्रैमूर्ती आपण अपार महिमा नारायण अवतार होय श्रीहरीचा ऐसी नानापरी स्तुती करीती दीपाराधना अतिप्रीती ब्राह्मण भोजन करविती महानंद भक्तजना श्री गुरु महिमा ऐसी ख्याती सिद्ध सांगी नाम धारक प्रती भूमंडळ झाली ख्याती श्री नृसिंह सरस्वतीची इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्ध नामधारक संवादे अष्टस्वरूपधारणं नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 48 श्री गणेशाय नमः सिद्धमणी नामधारकासी कथा वर्तली परियसी श्री गुरुचरित्र अति कौतुकेसी परम पवित्र ऐकपा गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती जाही पारू भक्त होता एक शूद्र नाम तया पर्वतेश्वर श्री गुरु नित्य संगमासी जात सदा अनुष्ठानासी मार्गी तो शूद्र परियसी आपुले शेती उभासे श्री गुरु ते नित्य देखोनी येई धावत शेतांतुनी साष्टांग नमन करुणी पुनरपी जाय आपले स्थान माध्यान काळी मठासी येता मागुती नमस्कारी करियेसी ऐसे किती दिवस वर्षी शूद्र भक्ती करीतसे नमन करिता शूद्रासी पुसती श्री गुरु संतोषी कार्य नित्य कष्ट तोसी आड पडतोसी येऊनिया तुझे मनी काय वासना सांगितोय तो विस्तारून शूद्र विनवी कर जोडून शेत आपुले पिकावे तुम्हासी नित्य नमन करिता एक दिसे अधिकता पोटही येतील आता तुझे मी धर्मे जेऊ श्री गुरु गेले शेतापाशी पाहून म्हणती त्या शूद्रासी सांगेन तुझ जरी ऐकिशी विश्वास होईल बोलाचा शूद्र विनवी स्वामी आसी गुरुवाक्य कारण आम्हासी दुसरा भाव मजपाशी
नाही स्वामी म्हणतसे. मग देव किती श्री गुरु त्यासी, आम्ही जातो संगमासी, परतोनी येऊ माध्यान्हेसी, तव सर्व पीक कापावे. ऐसे सांगून शूद्रासी श्री गुरु गेले संगमासी. शूद्र विचार करी मनासी, गुरु वाक्य मज कारण. शीघ्र आला ग्रामात अधिकारियासी विनवित, खंडोनी द्यावे आपले शेत, गत संवत्सराप्रमाणे दीन धान्य. अधिकारी म्हणती त्यासी, पीक झाले बहुशेतासी, म्हणून उठते मारतोसी, अंगीकारण करू जाण. नाना प्रकारे विनवी त्यासी, द्विगुण देईन गत संवत्सरासी, अंगीकारिले संतोषी, वचनपत्र लिहून घेती. आपण अभयपत्र घेऊन लोक मिळवोनी तत्क्षणी. गेला शेता संतोषोनी, कापीन म्हणे वेगेसी, कापू आरंभिले पिकासी. श्रीपुत्र वर्जिती त्यासी, पाषाण घेऊन श्रीपुत्रांसी, मारू लागला तो शूद्र. समस्तांते मारी येणे करी, पळत आली गावा भीतरी. आडपडती राजद्वारी, तिसे लागली पतीसी. संन्यासी यतीश्वराच्या बोले, पीक सर्व ही कापिले. आमुचे जीवित्व भानास गेले, आणिक मासा भक्षितो आम्ही. वर्जावया माणसे पाठविती, नायके शूद्र कवणे गती. शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती, पेगीचे धान्य असे ते देईन. जरी भीतील अधिकारी तरी देईन आताचे घरी. गुरे बांधीन त्यांचे द्वारी, पत्र आपण दिले असे, इतुके होता शूद्र देखा. पीक कापिले म्हणपूर्वका, उभा असे मार्गी ऐका. श्री गुरु आले परतोनी, विनोदे तुझ सांगितले. तुवा निर्धारे कापिले, म्हणे तुमचे वाक्य भरे, तेची कामधेनू मज. ऐसे ऐकोनी श्री गुरु म्हणती, निर्धार असेल तुझे चित्ती, होईल अत्यंत फर शुद्धी, चिंता न करी हनोनिया. ऐसे सांगोनी श्री गुरुनाथ, आले आपण ग्रामात. सवे शूद्र असे येत, आपले घराप्रती गेला. कुसावया लोक येती समस्त, होतसे त्याचे घरी आकांत. स्त्री पुत्र सर्व रुदन करीत, म्हणत आमचा ग्रास गेला. शूद्र समजता संभोकी, न करी चिंता रहा सुखी. गुरु सोय नेणती मूर्खी, कामधेनू असे वाक्य त्यांचे. एकेकांचे सहस्त्र गुण, अधिक लाभाल तुम्ही जन. स्थिर करा अंतःकरण, हानी नव्हे निर्धार पै. गुरुकृपा होय ज्यासी, दैन्य कैसे तय असे त्यासी. निधान जोडले आम्हासी, म्हणून तो शूद्र सांगत असे. समस्त राहिले निवांत, ऐसे 8 दिवस करवित. वायू झाला अतिशीत, ग्रामीचे पीक नासले. समस्त राष्ट्रीचे पीक देखा, शीते नासले सकळिका. पर्जन्य पडिला अकाळिका, मूळ नक्षत्री परियेसा. ग्राम राहिला पिके विण, शूद्रशेत वाढले दशगुण. वाढले यावनाळ सगुण, एक अकरा फरगंदेसी. ते शूद्रश्री संतोषोनी, शेती आली पूजा घेऊनी. अवलोकितसे आपुले नयनी, महानंद करीतसे. येऊनी लागे पतीचे चरणी, विनवितसे कर जोडुनी. बोले मधुर करुणा वचनी, क्षमा करणे म्हणतसे. ऐसे पतीसी विनवोनी, शेतीचे पांडवांसी पूजोनी. विचार करीती दोघे जणी, श्री गुरु दर्शना जावे आता. म्हणून सर्व आयतीसी, पूजो आणि श्री गुरुसी. स्वामी पुसती तयांसी, काय वर्तमान म्हणूया. नाना प्रकारे पूजा आरती, शूद्र स्त्री करीतसे भक्ती. श्री गुरु संतोष अति प्रीती, म्हणती अखंड लक्ष्मी तुझे. गत संवत्सरा होऊन देखा, शतगुण जाहले धान्य अधिका. शूद्र म्हणतसे ऐका, अधिकारी यासी बोलावोनी. शूद्र म्हणे अधिकारी यासी, पीक गेले सर्व गावासी. रीता दिसतसे कोठारासी, आपण देईन अर्ध वाटा. गत संवत्सर द्विगुण तुम्हासी, अंगीकृत होय करियेसी. धान्य जाहले बहुअसी, शतकाधिक गुण देखा. देईन अर्ध भागवी संतोषी, संदेह न करा हो मानसी. अधिकारी म्हणती तयासी, धर्महानी केवी करू. गुरुकृपा सता तुझ बरी, पीक जाहले बहुता परी. नेऊनिया आपुले घरी, राज्य करी म्हणती त्यासी. संतोषोनी शूद्र देखा, विप्रांसी वाटी धान्याळे अनेका. घेऊन गेला सकळिका, राजवाटा देऊनी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्धनाम धारक संवादे शूद्रवर प्रदानम नाम 84. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 49. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण, सिद्धमुनी ते नमन करुण. विनवी तसे कर जोडून, भक्तिभावे करुणिया. त्रैमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर. पाहिला प्रीती काणगापुर, कवनक्षेत्र म्हणून या.
भूमिबरी प्रख्यात तीर्थी असती असंख्यात समस्त सोडून येथ काय कारणे वास केला. अश्विन वद्य चतुर्दशी दीपवाळी पर्वणीसी श्री गुरु म्हणती शिष्यांसी स्नान करावे ती स्थळीचे. गया प्रयाग वाराणसी चला त्याचे कलतपुत्रेसी. विप्र म्हणती श्री गुरुसी आयती करणे म्हणून या. ऐकून श्री गुरु हसती रामाजवळी तीर्थे असती. करणे न लागे तुम्हा आयती चला दावील तुम्हासी. ऐसे म्हणून भक्तांसी गेले अमरजा संगमासी. स्नान केले महाहर्षी शिष्यांसहित श्री गुरुमूर्ती. श्री गुरु म्हणती शिष्यांसी महिमा अपार या संगमासी. प्रयाग समान परियेसी षटकुळामध्ये स्नान करणे. विशेष भीमा नदी उत्तरे वाहे. अमरजा संगम मनोहर आहे. गंगा यमुना निर्धार हे तीर्थ बरवे परियेसा. आणिक अष्ट तीर्थे असती त्यांची महिमा असे ख्याती. सांगेन एक चित्ती श्री गुरु म्हणती शिष्यांसी. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनविताती भक्तजन. अमरजा नाम कवना पासवपती. जालंधर निशाचर समस्त जिंकिले वसुंधरा. पराभविले इंद्रपूर समस्त देव पळविले. देवांस्त्यांसी झाले युद्ध सुरवर मारिले बहुविध. इंद्र जावणी प्रबोध ईश्वराप्रती सांगितला. इंद्र म्हणे ऐक शिवा दैत्य मारिले सकळ देवा. शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला. आम्ही मारिता दैत्यांसी रक्त पडे भूमीसी. अखिल राक्षस बिंदुशी अधिक निपजती भूमीवरी. स्वर्गमुक्ती पाताळ सर्व भरले दैत्यकुळ. मारिले आमचे देव सकळ म्हणून आलो तुझ पाशी. ऐसे वचन ऐकून ईश्वर प्रज्वाळला म्हणी. निघाला रौद्र होऊन दैत्य निर्दाळन करावया. इंद्र विनती ईश्वरासी स्वामी महाराज दैत्यांसी जीवन आणावया देवांसी. उपाय काही करावा संतोषणी गिरिजारमण. अमृत वचन उच्चारून घट विधरा तक्षण. संजीवनी उदक देखा उदक घेऊन इंद्रराव परित जातसे स्वभाव. शिंपून या समस्त देव उठविले तळे वेळी. उरले अमृत घटी होते घेऊन जाता अमरनाथे. पडिले भूमी अवसिते प्रवाह झाला क्षितिवरी. संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी. अमरजा नाम याची विधी प्रख्यात झाली अवधारा. अमृत नदी नाम येसी संगमधारा भीम रथेसी. तीर्थ जाहरे प्रयाग सरसी त्रिवेणीचा संगम. ऐसा संगम महिमा देखा पुढे तीर्थ असे विशेखा. दिसे अशक्त सम्मुखा मनोरथ तीर्थ असे. त्या तीर्थी स्नान केलिया मनोरथ पाविजे काम्या. कल्पवृक्ष स्थान अनुभवण्या कल्पिले फळ पाविजे. कल्पवृक्षाते पूजनी जावे मग शंकर भुवनी. संगमेश्वर असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे. नंदिकेश्वरा नमनी नमन करावे जंबी स्थानी. पुन्हा नंदी सव्य करोनी जावे मग सोमसूत्रासी. सवेसी परतोनी वृषभासी नमोनी न जावे चंडीपाशी. पुढे जावे सोमसूत्रासी येणे विधी प्रदक्षिणा. ऐसी प्रदक्षिणा देखा 3 वेळा करून ऐका. वृषभस्थानासी येऊनी का अवलोकावे श्री शिवासी. वामहस्ती वृषण धरुणी तर्जनी अंगुष्ठ शिंगी ठेवूनी पूजा पहावी दोन्ही नयनी. इंद्रासमान होय नर पुढे तीर्थ वाराणसी. अर्धपोष असे परियेसी ग्राम असे नादेशी. तेथून उद्भवासी जाणा त्याचे असे आख्यान कथा नव्हे प्रत्यक्ष जाण. होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा. विरक्त असे ईश्वर भक्त सर्वसंग त्याग करीत. आपण असे अनुष्ठानित सदा ध्याय श्री शिवासी. प्रसन्न जाहला चंद्रमौळी सदा दिसे दृष्टी जवळी. विप्र अंधारे सर्व काळी देह विसरून हिंडत असे. लोक माहिती पिसा त्यासी निंदा करीत ती बहु असी. दोघे बंधू असती तयासी नामे त्यांचे अवधारा. एकाचे नाम ईश्वर दुसरा नामे पांडुरंगेश्वर. बंधुते केला अभेर आपण निघाले काशीसी. ब्रह्मज्ञानी द्विजनिका पिसा म्हणती मूर्ख लोक. बंधुसी म्हणे द्विजायका नका जाऊ काशीसी. विश्वेश्वर असे मजे जवळी दाखविन तुम्हा ते तात्काळी. आश्चर्य करीती लोक सकळी दाखवी म्हणती बंधुजना. इतुकिया अवसरी विप्र गंगा स्नान करी. ध्यानस्थ होता साक्षात्कारी ईश्वर आला तया जवळी. विनवित असे शिवासी आम्हा पाहिजे नित्य काशी. दर्शन भावे विश्वेश्वरासी म्हणून चरणी लागला. ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला अतिप्रीती. दिशे काशी क्षेत्र निश्चिती मणिकर्णिका पिंड झाले. संगम जाहला नदी भीमा तीर्थकाशी अतिउत्तमा. आचार करीती मनोधर्मा बंधू ज्ञानी म्हणती मग. श्रीगुरु म्हणती भक्तजनांसी काशी तीर्थ प्रकटयाशी. संशय न धरावा तुम्ही मानसी. वाराणसी प्रत्यक्षिती ऐकोनी समस्त द्विजवर करीती स्नान दान आचार. येथून पुढे येती गुरुवर सिद्ध सांगे नामधारका.
आपुले भगिनी रत्नाबाईसी दोष असे बहुवसी बोलावूनी त्या समयासी पुसता अतिशय गुरु मुनी ऐकपूर्व दोष भगिनी तू आलीस आमचे दर्शनी पाप तुझे असे गहनी आठवण करी मनात 19 गुरुचे बोला पाया पडे वेळो वेळा अज्ञान आपण मूढ केवळा इतुके ज्ञान कैचे मुज श्री गुरु म्हणती तीयसी आपले पाप मदतीसी बधिरे 5 मार्जारांसी नेण्यासी खूण धरी आपली 5 मार्जारांचा घात लागणे आणि दोष बहुत ऐसे ऐकोनी पाही करीत श्वेतपुष्ट झाली तिसी श्री गुरु कुसती तीयसी तुझ असती पापराशी पुढे जन्मी भोगासी तरी पुष्ट जायगा अकासी रत्नाबाई विरोधी स्वामी आसी उपगडे बहुजन्मासी याचे काजे दर्शनासी आले मुक्त होय म्हणून इतुके ऐकोनी शिवमूर्ती रत्नाबाईसी निरोप देती पाप विनाशी जाय त्वरित स्नान मात्रे जाय पुष्ट नित्यकरी गो येथे स्नान सप्तजन्मीचे पाप भग्न संदेह न धरे गो अनुमान म्हणून सांगती श्री गुरु सिद्ध म्हणे नामधारकासी आम्ही देखील दृष्टीसी स्नान करिता पुढे रात्रीसी पुष्ट तिचे तरी हारिले पुढे कोटी तीर्थ देखा श्री गुरु लाविती सकळी का स्नान मात्रे होयनिका याचे व्याख्यान बहु असे सोम सूर्यग्रहणेसी अथवा संक्रांती पर्वणीसी अमावस्या पौर्णिमा प्रतिपदेसी स्नान येथे करावे पुढे तीर्थ रुद्रपाद कथा असे अति विनोद गया तीर्थ समप्रद तीर्थ असे अवधारा पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र केशवदेव सान्निध्य तत्र पुण्यराशी स्थान असे त्या तीर्थी स्नान करिता पतित होती ज्ञानवंता अस्थिर होती चक्रांकिता द्वारावती समान देखा रामपूर्व भागेसी कल्लेश्वर देव परियेसी जैसे गोकर्ण महाबळेसी समान क्षेत्र परियेसा अखंड श्रावण मासी अभिषेक करावा देवासी दीपाराधना कार्तिक मासी अनंत पुण्य अवधारा म्हणती समस्त भक्तजन येणो तीर्थांचे महिमान स्वामी निरोप दिले कृपेने पुनीत केले आम्हासी अष्टतीर्थ निरोपून श्री गुरु आले नतस्थान समाराधना करीती भक्तजन महानंद प्रवर्तला इति श्री गुरु चरित्रामृती परमकथा कल्पतो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादी अमरजा संगमे गंधर्व पूर तीर्थ महिमा निरूपणम नाम 49तम अध्यायः श्री गुरु दत्तात्रेय प्रणस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 50 श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व ऐका पूर्वी रजक कथानका तुते आपण निरूपिले उपजला तो म्लेच्छ यातीत विदुरा नगरी राज्य करीत पुत्रपौत्री नांदत महानंदे परियेसा विशेष भक्ती विप्रांगरी ती असे पुरसंस्कारी असे ती देवालये भूमीवरी उपद्रव नेती तयांसी त्याचे घरचे पुरोहित तया रायासी शिकवित आपण होऊन नेच जात देवद्विजा निंदावे मंदमती द्विज जाती देखा पाषाण मूर्ती करीती समस्तांते देव म्हणती काष्ठ वृक्ष पाषाणासी राजा म्हणे पुरोहितांसी तुम्ही निरोपिले आम्हासी अणुरेणू तृणकाष्ठेसी सर्वेश्वर पूर्ण असे समस्त दातींची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती पृथ्वी आप तेज वायू रीती आकाशा पासावर परियेसा आणि तुम्ही महारायसे पूजिती पाषाण देवा सरीसे सर्वांठाई पूर्ण भासे विश्वात्मा तो एकची एषा करी पुरोहितांसी सांगा राजा विस्तारेसी करी पुण्य बहुवसी विश्वास देव द्विजांवरी राजा देखा येणे परी होता तया विदुरानगरी पुढे त्याचे नांडीवरी स्फोटक उद्भवला नानापरीचे वैद्य येती तया स्फोटकालेप करीती शमन नव्हे कवणे रीती महादुःखे कष्ट तसे ऐसे असता वर्तमानी शिवुरवस्ता कांगा भवनी विचार करीती आपुले मणी राजा येईल म्हणूनिया प्रकट झाली महिमा ख्यात पहावया येती म्लेच्छ जात आता राहावे आम्ही गुप्त लौकिकार्थ परियेसा आले ईश्वर नाम संवत्सरू सिंहराशी आला असे गुरु गौतमी तीर्थ असे थोरू त्या प्रसंगे जावे जाता म्हणती सर्व शिष्यांसी करा आयती वेगेसी येतो राजा बोलावयासी जावे त्वरित गंगेला येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती राजा यवना जाहरी मती पूर्वसंस्कारी परियेसा स्फोटकाच्या दुःखे राजा अपार कष्टला सहजा नानापरीची औषधे निजा करिता तया न होय बरवे विप्र म्हणती प्रायासी स्थान बरवे पाप विनाशी जावे तुम्ही सहजेसी विनोदार्थ परियेसा ऐकून या विप्र वचन संतोषला राजा आपण निघाला त्वरित तेथोन पाप विनाशी तीर्थासी
समस्तांते राहवुनी एक लागेला तया स्थानी स्नान करिता तक्षणी आला एक येती तेथे राजा देखोनी तयासी नमन केले भावेसी दावी तसे स्फोटकासी म्हणे उपशमन केली होय. ऐकून त्याचे वचन सांगता झाला तो विस्तारून महानुभवाचे होता दर्शन तुझ बळवे होईल. असे अवंती नगरी होता एक दुराचारी जन्मोनिया विप्रौदरी अनोन्य रहाटतसे आपण असे मदोन्मत्त सकळ स्त्रियांसवे रमत संध्या स्नान केले त्यक्त अन्य मार्गी रहाटतसे. ऐसे असता वर्तमान ब्राह्मण होता विश्वासधनी तेथे आला एक मुनी वृषभनामा महायोगी तया देखिनी दोघे जण करिता साष्टांगमन भक्तिभावे करुण येऊनी आली मंदिरात बैसो घाली ती पिठे पीठ बरे पूजा करीती षोडशोपचारे अर्घ्यपाद्य देहुनी पुढारे गंधाक्षता लावी ताती करहुनिया भोजन केले हस्त प्रक्षालन बरवा पलंग आणून येती तया योगी आसी तयावरी केले शयन तांबूल देती आणून करीती पादसेवन भक्तिभावे दोघे जण उदय झाले दिनकरासी संतोषला तो तापसी निरोप घेऊन संतोषी गेला आतुल्या स्थानासी पुढे तया विक्रासी मरण आले कधीसी इंद्रा नाम वेशसी दोघे पंचकृपावली पूर्वकर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी दशारण वाही पतीच्या कुशी वज्रबाहूचे रुद्रात तया वज्रबाहूसी ज्येष्ठ राणी गर्भेसी उद्भवला गर्भ करियेसी राजा समारंभ करीत असे. निखुनिया तिचे सवतीसी क्रोध आला बहुसी गर्भ झाला सपत्नीसी म्हणून धैर्या द्वेषमनी सर्प गरळ आणून दिले सवतीस नाना येती गरळ देदिले ती गहणी तया राया ज्येष्ठ स्त्रियसी ऐशापरी राजपत्नी झाली प्रसूत बहुकष्टेनी उपजता बाळा ते तनी सर्वांगी व्रण माता सुतासी विष व्यापिले सर्वांगासी म्हणून आक्रंद केली दिवानिशी दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता देशोदेशीच्या वैद्यांसी बोलावी ती चिकित्सेसी रेसिती द्रव्य पारेसी काही केली यांना भे बरवे राजा येऊन एके दिवशी पाहे आपुले स्त्री सुतासी देखून या महाक्लेशी दुःख करी करी येसा आता यासी पाहाव यासी कंटाळा येतो आम्हासी बरवे नफले सत्यासी काय करणे म्हणतसे त्यांते देखता आम्हासी रण लागती देहासी हे असती महादोषी त्यांते तेजू म्हणतसे. राजा म्हणे दुतासी माझे बोल करियसी येऊन आपले श्रीसुतांसी अरण्यात टाकावे येणेपरी दुतासीस राजा सांगे विस्तारेसी रथ दिधला संजोगेसी घेऊन निघाला जडकरी रथावरी बैसकोनी घेऊन गेला महाराणी जेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेविले परी येसा माता सुत दोघे जण पीडिता ती महावरणे कष्टती अन्नोदकाविन महारण्य वनात ऐसी महारण्यात राजस्त्री असे हिंडत पुढे जाता देखिला पंथ पुढे चलती राणात तयांपाशी जाबोनी पुसतसे करुणावचनी गोरक्षकांते निविन बोली मागे उदक कुमाराकासी गोरक्षक म्हणती तयसी जावे तुवा मंदिरासी तेथे उदक बहुवसी अन्नही तुते मिळेल म्हणून मार्गे दाखविती हळूहळू जाय म्हणती राजपत्नी मार्ग गणती गेली तया ग्रामासी म्हणे येथे कवण राजा संतोषी देसती समस्त प्रजा ऐकून सांगती वर्ष राजा महाधनिक पुण्यवंत याचे नाम पद्माकर पुण्यवंत असे नर तुते रक्षिल काळ म्हणून सांगती ती येसी तुझिया अवसरी त्या विषाची अघरी दासी होती मनोहरी तीही आली तिये जवळी येऊन पुसेती वृत्तांत घेऊन गेली मंदिरात आपल्या स्वामीसी सांगत अत्यंत विस्तारेसी एकोनिया वैश्यनाथ कृपा करी अत्यंत नेरी आपल्या मंदिरात विधने एक लोहितीसी कुसुनिया वृत्तांत वाणिज्य झाला कृपावंत दिने अन्न वस्त्रभूत नित्य तिसी अक्षित असे वर्तता ऐसे एके दिवशी प्राण गेला कुमारकासी प्रलाप करी बहुअसी राजपत्नी करी येसा मूर्छा येऊन ते क्षणी राजपत्नी पडे धरणी आपुले पूर्व आठवणी महाशोक करीत असे नाना करी दुःख करिता वृषभयोगी याला करिता पूर्वजन्मीच्या उपकारार्थ पातला तेथे महाज्ञानी योगी आते देखोनी पंडिता झाला तो वाणी अर्घपाट्य देगोनी पूजा केली उपचारी तयासमयी योगेश्वर पुसे कवण दीर्घश्वर शोक करीतसे अपार कवण असे म्हणतसे सविस्तरे वाणी योगी आते सांगता झाला वृत्तांत योगीश्वर कृपावंत आला तिले जवळीके म्हणे योगी येसी मूळपणे दुःख करीसी कवण जन्मला भूमीसी कवण मेला सांग मज भूते पांचा ठाई मिळवणी जाता श्री पाही दुःख करिता अवकाश नाही वाया कावो दुःख करीसी तिन गुणाम पासाव
उपजती मनुष्य स्वभाव, सत्वगुण असे देव, रजोगुणे मनुष्य जाण, तामस तोची राक्षस, तैसा का गुण बसे, तैसा पिंड जन्म भासे, कधी स्थिर नभेची, ऐसे ऐकून राजपत्नी करी योगी यासी विनंती, आपणासी जाहली ऐसी गती, राज्यभ्रष्ट होऊन आले, माता पिता बंधुजना सोडून आले मी राणा, पुत्र होता माझा प्राण भरवंसा मजत तयाचा, तया जाहली ऐशी गती, वाचोनी आपण काय प्रीती, मरण भावे मज निश्चिती, म्हणून चरणी लागली, ऐसे निर्वाण देखोनी, कृपा उपजे योगी यामनी, पुरो उपकार स्मरुनी, प्रसन्न झाला तै वेळी, भस्म काढुनी तै वेळी, दाबिले प्रेताचे कपाळी, घालिता त्याचे मुखकमळी, प्राण आला तरी येसा, बाळक बैसले उठोनी, सर्वांग झाले सुवर्णवर्णी, माता सुत दोघे जणी, व्रत केले तात्काळी, राजपत्नी पुत्रासहित करी योगी आसी दंडवत, कुशलयोगी कृपावंत, आणि भस्म प्रोक्षित असे, तात्काळिक दोघे जणासी शरीर झाले सूर्यसंकाशी, शोभयामान दिसे ती कैसी, दिव्य देह भयवर्ग, प्रसन्न झाला योगेश्वरू, तये वेळी दिधरावरू, तुम्हा नवे कधी जरू, तारुण्य रूप चिरंजीव, ऐसा प्रसन्न होऊनी योगी गेला तक्षणी, ऐको म्हणी सत्पुरुषांचे सन्निधान, ऐसे राजा ऐकोनी नमन करी तय क्षणी, विनवी तसे कर जोडूनी, कोठे असे सत्पुरुष, ऐकोनी रायाचे वचन सांगत असे मुनी आपण, भीमातिरी गाणगा भुवन, असे तेथे परमपुरुष, तयापाशी तुवा जावे, दर्शन मात्रे होईल करवे, ऐकोनी राजा भावे, निगता झाला तय वेळी, एको भावे राजा आपण, निघाला श्री गुरु दर्शना, प्रयाणांतरी करी प्रयाण, आला गाणगापुरासी, ग्रामी पुसे सकाळी कांसी, येथे एक तापसी रूपधरी संन्यासी, कोठे आहे म्हणून या, कोणी न बोलती तयासी, राजा कोकला बहुवसी, म्हणे आलो भेटीसी, दाखवा आपणासी म्हणतसे, मग म्हणती समस्त लोक, अनुष्ठान स्थानी असतीनिक, अमर्या संगमी मध्यान्निक, करोणी ग्रामी येताती, ऐसे ऐकोनी मिळंचे देखा, समस्ता वर्जुनी आपण ऐकता, कैसोनी आंदोलिका, गेला तया स्थानासी, दुरोणी देखताशी गुरुसी, चरणी चाले वेच्च परियसी, जवळी गेला पहा वयासी, नमन करुणी उभा आहे, श्रीगुरु म्हणती तयासी, काळे गजका कोठे अससी, बहुत दिवसा पेटलांसी, आमचा दास होवनिया, ऐसे वचन ऐकोनी लेंच झाला महाज्ञानी, पूर्वजन्म स्मरला म्हणी, करी साष्टांग नमन, राजा म्हणे श्रीगुरुसी, का उपेक्षिले आम्हासी, झालो आपण परदेशी, चरणा वेगळे केले मज, राजा म्हणे श्रीगुरुसी, राजस्फोटक आपणांसी, व्यथा होतसे प्रयासी, कृपादृष्टीने पाहावे, ऐसे वचन ऐकोन, श्रीगुरु करती हास्यवदन, स्फोटक नाही दाखवी म्हणून, पुसताती येवनासी, राजा पाहे स्फोटकासी, न दसे स्फोटक अंग सरसी, विस्मय करीतसे मानसी, पुनरपी चरणी माथा ठेवी, राजा म्हणे स्वामी आसी, तुझे प्रसन्नत्व आम्हासी, राज्य पावलो मी संतोषी, अष्टैश्वर्य भोगिले, पुत्र पौत्र देखिले नयनी, जाहलो पूर्णंत करणी, आता असे एकमनी, ऐश्वर्य माझे अवलोकावे, पूर्व माझा जन्म रजक, स्वामी वचने राज्य विशेष, पावोनी लेखिले नाना सुख, पुणे एकम लेंच जाती, श्रीगुरु मनी विचारती, पुढे होणार असे गती, कलियुगी असे गुरुजन याती, गौप्य असता पुढे बळवे, सहज जावे सिंहस्थासी, महातीर्थ गौतमीसी, जावे आता ब्रह्मवसी, येथून या गौप्य व्हावे, ऐसे मनी विचारून श्रीगुरु निघाले संगमाहुनी, राजा आपुले सुखासनी, बैसवी प्रीती करून या, पादुका घेतले आपुले करी, सांगते येतसे चरणचारी, श्रीगुरु महती आरोहण करी, लोकनिंदा तुझ करीती, श्रीगुरु निरोपिती यवनासी, आरोहण करी, पारुवेसी, तुरी जावे नगरासी, निरोपांचा नको मोडू, पाप विनाश तीर्थासी, भेटी होईल तुम्हासी, ऐसे म्हणेनी रायासी, अदृश्य झाले श्री गुरुमूर्ती, චතුश्चत्वारिंशत कोस देखा, राजा पातला दिवसे एका, पापविनाशी तीर्थीनिका, अवलोकितसे श्री गुरुसी, विस्मय करी अति मानसी, यवनी लागी चरणासी, विनवितसे भक्तीसी, गृहाप्रती यावे म्हणतसे, नगर सर्व शृंगारिले, प्रवाळ मोती तोरण केले, गुडिया मखर बांधविले, समारंभ करी नगरात, बैसबोनिया कालकीत, आपण चरण चाली चालत, नवरत्नेसे ओवाळीत, नगर लोक आरत्या आणीती, ऐशा समारंभे राजा रेखा, घेऊन गेला श्री गुरुनायका, विस्मय करीती सकळीक, महदाश्चर्य म्हणताती, ऐशा समारंभे रेखा, घेऊन गेला राजा ऐका, महाद्वारा पातला सुखा, पाय घडी अंथुरती,
ज्ञानपरीची दिव्यांबरे मार्गी अधुरती पवित्रे वाजती भेरी वाजंतरे राजगृहा पात्रे महासिंहासनस्थानी शृंगारतीला अतिगहनी जगद्गुरु ते निभूनी सिंहासनी बैसविले समस्त लोक बाहेर ठेवून श्रीगुरु गेले एकले आपण शिष्य 14 जण जवळी होते परियेसा राजा विनवी स्वामियासी अंतर पडले श्री चरणांसी राज्य केले बहुवसी आता द्यावी चरण सेवा ऐसे ऐकून श्रीगुरु म्हणती आमची भेटी श्री पर्वती तुझे पुत्र राज्य करीती तुवा यावे भेटीसी ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून राजा विनवी चरण धरली ज्ञान मजला असावे कृपा सिंधू श्री गुरुनाथ ज्ञान होईल असे म्हणत आपण निघाले त्वरित गेले गौतमी यात्रेसी स्नान करून गौतमीसी आले गाणगापुरासी आनंद झाला समस्तांसी श्री गुरु चरण दर्शनी समस्त शिष्यांते बोलाविती श्री गुरु त्यांसी निरोपिती प्रकट झाली बहुख्याती आता रहावे गौप्य आम्ही याता रूपे श्री पर्वतासी निघालो आता परियसी प्रकट बोल या हाची स्वभावेसी गौप्य रूपे राहू येथेसी स्थान आमचे गाणगापूर येथून न वचो निर्धार लौकिक मते धारा बोल करीतो श्री शैल्य यात्रा ऐसे म्हणून शिष्यांते सांगते झाले श्री गुरुनाथ सिद्ध सांगे नामधारकाकृत चरित्र ऐसे श्री गुरुचे लौकिकार्थ दाखवावयासी निघाले आपण श्री शैल्यासी कथा असे अतिविशेषी सिद्ध म्हणे नामधारका इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे सार्वभौम स्फोटक शमन ऐश्वर्यावलोकनं नाम 50तमो ध्यायः श्री गुरु दत्तात्रेय परमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 51 श्री गणेशाय नमः नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा सांगितली आम्हासी नैश राजाने श्री गुरुसी नेले होते नगरासी तेथून आले गाणगा भुवना पुढील कथा निरूपणा करुणावचन अमृतघणा श्री गुरु चरित्र अत्यंत सिद्ध म्हणे ऐकवतचा कथा असे ती विशेखा एकता जाती सकळ दोषा चिंतिले कामले पाविजे राजाची भेटी घेऊन श्री गुरु आले गाणगा भुवनी योजना करीती आपुल्या मणी गप्पे राहावे म्हणून या भक्तजन बोलवित चिंता करीत अति बहुत श्री गुरु त्यांसी संभोगित रहावित अतिप्रीती दुःख करीती सकळ जन लागताती श्री गुरुचरणा स्वामी आमते सोडून केली जाता येती राया ऐसे नाना परी विनविती हासते झाले श्री गुरुमूर्ती संभोगिती अतिप्रीती न करावी चिंता म्हणून आम्ही असतो याची ग्रामी नित्य स्नान अमरजा संगमी बसो मुठी सदा प्रेमी कौप्य रूपे अवधारा जे भक्त असती माझ्या प्रेमी त्यांसी प्रत्यक्ष दिसो आम्ही लौकिकमध्ये त्या धर्मी जातो श्री शैल्य यात्रेसी प्रातः स्नान कृष्णातरी पंचनदी संगमावधूवरी अनुष्ठाना बिंदू क्षेत्री माध्यानी येतो हिमातटी संगमी स्नान करुणी पूजा घेऊ मठी निर्गुणी चिंता न करा अंतःकरणी म्हणून सांगती प्रीती करे जे जन भक्ती करीती यावे आमचे चेतस्थान पादुका ठेविती निर्गुण पूजा करावी मनोभावे संतोषी आम्हा प्रती त्रिकाळ करावी आरती भक्तजन जे इच्छिती त्वरित पावे परियेसी ऐसे सांगोनी तयांसी निघाले स्वामी श्री पर्वतासी भक्त परतोनी मठासी आले चिंतित मनात चिंतित निघती मठात तेथे दिसती श्री गुरुनाथ झाले लोक विस्मित म्हणती वस्तू त्रिमूर्ती दृष्टांत दाखवोनी भक्तांसी पातळे आपण श्री पर्वतासी पातळ गंगा तीरासी राहिले स्वामी करियेसा शिष्यांते निरोपिती अवधारा पुष्पांचे आसन त्वरित करा जाणे असे पैलतीरा ऐक्य व्हावे मल्लिकार्जुनी आसन केले अति विचित्र घातले गंगेमध्ये पवित्र श्री गुरु शिष्यांशी सांगत जावे तुम्ही ग्रामासी लौकिकमध्ये आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो भक्तजनां घरी वसतो निर्धार धरा मानसी ऐसे भक्तां सांभोखोनी उठले श्री गुरु तेथुनी पुष्पासनी पैसोनी निरोप देती भक्तांसी कन्यागती बृहस्पतीसी बहुधान्य नाम संवत्सरेसी सूर्य चाले उत्तर दिगंतेसी संक्रांती कुंभपरियेसा शिशिर ऋतू माघ मासी असित पक्ष प्रतिपदेसी शुक्रवारी पुण्यदिवशी श्रीगुरु बैसरे निजानंदी श्रीगुरु म्हणती शिष्यांसी जातो आम्ही निज मठासी पावता खून तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठवू येथील पुष्पे शेवंती
घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती, पूजा करावी अखंडित लक्ष्मी बसो तुमच्या घरी. आणिक सांगेन एक खूण, गायन करावे माझे स्मरण, त्यांचे घरी मी असे जाण, गायने प्रीती बहु मज. नित्य जे गायन करीती त्यावरी माझी अति प्रीती, त्यांच्या घरी अखंडिती आपण असे अवतारा. व्याधी नसती त्यांचे घरी, दारिद्र्य जाय त्वरित दुरी, पुत्र पौत्र श्रियापरी शतायुषी अवधारा. ऐकती चरित्र माझे जरी, अथवा वाचिती जन निरंतरी, लक्ष्मी राहे त्यांचे घरी, संदेह न धरावा मानसी. ऐसे सांगोनी शिष्यांसी, श्री गुरु जहाले अदृश्यसी, चिंता करीती भवसी अवलोकिताती गंगेत. ऐशी चिंता करिता थोर, तटाकी आले नावे कर, तेही सांगती विचार, श्री गुरु आम्ही देखील म्हणून. शिष्यवर्गाचे मनोहर, व्यवस्था सांगती नावे कर, होतो आम्ही कैलतीर, तेथे देखील मुनीश्वरा. संन्यासी वेश दंड हाती, राम नृसिंह सरस्वती, निरोप विठला आम्हा प्रती, तुम्हा सांगिजे म्हणून. भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखील दृष्टांता, जात होते श्री गुरुनाथ सुवर्ण पादुका त्यांचे चरणी. निरोप सांगितला तुम्हासी, जावे आपले स्थानासी, सुखे असावे वंशोवंशी माझी भक्ती करुणी. प्रसाद पुष्पे आलिया शिष्य घ्यावी काढूनिया, ऐसे आम्हा सांगूनिया, श्री गुरु गेले अवधारा. इतुकी अवसरी प्रसाद पुष्पे आलीचारी, मुख्य शिष्य प्रीतिकरी काढून घेतली अवतारी. सिद्धमणी नामधारका शिष्य बहुत गुरु नायका, गाणगापुरी असती ऐका, शिष्य गेले आश्रमासी. कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती, पाठविते झाले अति प्रीती, आपण राहिलो समागमे. गुरुवस्तु धर्मे शिष्य बहुत, समस्त आपले घरी नंदत. त्रिवर्ग आले श्री पर्वता, आपण होतो चवथा. साखरे नाम सायम देव, कवीश्वर विद्मपूर्व, नंदी नामा नरहरी देव, पुष्पे घेतली चतुर्वर्गी. श्री गुरु प्रसाद घेऊन आले शिष्य 14 जण, तेची पुष्प माझे पूजनी, म्हणून पुष्प दाखविले. धर्म अर्थ काम मोक्ष, त्यासी साध्य होती प्रत्यक्ष, महानंद उभय पक्ष, पुत्र पौत्री नांदती, ऐसे सिद्धे सांगितले. नामधारक संतोषले, सकळाभिष्ट लाधले, तत्काळी अवतारा. श्री गुरुचरित्र ऐकता लाधली सकळाभिष्टता, या कारणे ऐका समजता श्री गुरुचरित्र कामधेनु. पुत्र पौत्री जासी चाळ, त्यासी हे कथा असे गोड, लक्ष्मी राहे अखंड, श्रवण करी त्या घरी. चतुर्विध पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ, श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ, रक्षी त्यांचे वंशोवंशी. म्हणून सरस्वती गंगाधर, श्रोत्रियां करी नमस्कार, कथा ऐका मनोहर, सकळाभिष्ट लाभे पुन्हा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु निजानंद हनुमान नाम 1पंचाशत्तमोऽध्यायः. श्री गुरु तात्पर्यर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 52. श्री गणेशाय नमः. नामधारक दिनवी सीतासी श्री गुरु निघाले शैल्य यात्रेसी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारेसी मत सांगावे. सिद्ध म्हणे ना शिष्योत्तमा, काय सांगू सद्गुरु महिमा, आता वर्णनाची झाली सीमा, परी गुरुभक्ती प्रेम नावरे. श्री गुरु सिद्ध झाले जावळे असे श्री पर्वती यात्रा उद्देशी, हा वृत्तांत नागरिक जनासी, कळला परियेसा तात्काळ, समस्त जन आले धावत, नरनारी सर्व मिळाल्या बहुत. श्री गुरु सिंह प्रार्थिती अनेक भक्त, श्री पर्वतासी स्वामी का जाता, आम्हासी भासते व्यक्त, तुम्ही अवतार करता समाप्त, निरंतर असा आपण अव्यक्त, परिजनासी सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणांचे होता दर्शन, पातकांचे होतसे दहन, आता कैसे करीतील जन, म्हणून लोकांगणे धाविती. पुढे आम्हासी काय गती, आम्ही तरावे कैशा रीती, स्वामींचे चरण नौका होती, तेणे पार उतरत होतो. तुम्ही भक्तास काम घेणू परी, कामनापूर्वित होता बरी, म्हणून जगलो आजवरी, त्या उपरी आम्ही करावे. स्वामीकरिता गाणगापूर, झाले होते वैकुंठपूर, आता दीपाविने जैसे मंदिर, तैसे साचार होईल हे. तेव्हा श्री गुरु समस्त जनापती हास्यवदन करून बोलती, तुम्ही मानू नका खंती, सांगतो यथास्थित ते ऐका.
आम्ही असतो याची ग्रामी, स्नानपान करू अमृजा संगमी, गौप्य रूपे राहतो नियमी, चिंता काही तुम्ही न करावी, राज्य झाले लंचक्रांत, आम्ही भूमंडळी विख्यात, आमुचे दर्शनास बहु येथ, यवन सतत येतील पै, तेणी तजेस होईल उपद्रव, अदृश्य राहतो यास्तव, ज्यास असे दृढ भक्तिभाव, त्यास दृश्य स्वभावे होऊ. लौकिकामध्ये कळावयासी, आम्ही जातो शैल्य पर्वतासी, चिंता न करावी मानसी, ऐसे समस्तांसी संबोधिले, मठी आमच्या ठेवितो पादुका, पुरवितील कामना, पुरवतील कामना ऐका, अशुद्ध वृक्ष आहे मी का, तो सकळी का कल्पतरू, कामना पुरविल समस्त, संदेह न धरावा मनात, मनोरथ प्राप्त होती त्वरित, ही आमची मात सत्य जाणा, संगमी करुणिया स्नान, पूजोनी अश्वत्थ नारायण, मग करावे पादुकांचे अर्चन, मनकामना पूर्ण होतील, पादुकांची करुणी पूजा, त्रिकाळ आरती करुणी रोजा, आमचे वचन यथार्थ समजा, म्हणून सांगती श्रीगुरु, आम्ही येथेच राहतो मठात, हे वचन जाणावे निश्चित, ऐसे संभोगिनी जना अत्यंत, त्वरित निघाले श्रीगुरु राजपै, समागमे जे धावले जन, त्यांचे करुणी समाधान, शिष्यांसहित करुणी गमन, गेले निघून श्रीगुरु, लोक माघारे परतले, समस्त श्रीगुरूचे मठासे आले, तेथे समस्तांशी श्रीगुरु देखिले, बैसले होते आसनी, सवेची पाहता झाले गुप्त, जन मनी परमविस्मित, आम्ही सोडून आलो मार्गात, तेथे श्रीगुरुनाथ देखले, ऐसा दृष्टांत दाखवली जनासी, आपण गेले श्रीशैल्यासी, पावले पाताळ गंगेसी, राहिले त्या दिवशी तेथे, श्रीगुरु शिष्यांशी म्हणती, मल्लिकार्जुनासी जेवोनी, मल्लिकार्जुनासी जावोनी शीघ्रवती, पुष्पांचे आसन यथास्थिती, करुणी निवृत्ती आणावी, शिष्य धावले अतिशीघ्र, पुन्हा गावी कुंदकंधार, करवीर बकुळ चंपक मंदार, पुष्पे अपार आणिली, त्या पुष्पांचे केले दिव्यासन, ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन, त्यावरी श्रीगुरु आपण, बैसले ते क्षणी परमानंदे, बहुधान्य ब्रह्म संवत्सर माघ मास, कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस, बृहस्पती होता कन्या राशीस, उत्तर दिशे होता सूर्यपै, शिशिर ऋतू कुंभ संक्रमण, लग्न घटिला सुलक्षण, ऐसे शुभ मुहूर्ती श्रीगुरु आपण, प्रयाण करीते झाले, आम्ही जातो आनंदस्थानासी, तेथे पावलो याची खुण तुम्हासी, फुले येतील जिनसा जिनसी, तुम्हास तो प्रसाद, पुष्पांचे करिता पूजन, तुम्हा होईल देव प्रसन्न, भक्तिभावे करावी जतन, प्राणा समान मानवी, आणिक एक ऐकायुक्ती, जो कोणी माझे चरित्र गाती, प्रीतीने नाम संकीर्तन करीती, ते मज प्रीत गमती फार, आमचे चरित्र जो पठन करी, त्यास लाभती पुरुषार्थ चारी, सिद्धी सर्वही त्याच्या द्वारी, दासी परितिष्ठतील, त्यासी नाही यमाचे भय, त्यास लाभे लाभ निश्चय, पुत्र पौत्रादी सहित अष्टैश्वर्य, अनुभवोनी निर्भय पाळू मुक्ती, त्या कारणे असू द्या विश्वास, सुख पावाल बहुवस, ऐसे सांगोनी शिष्यांस, श्रीगुरु तेथोनी अदृश्य झाले, शिष्य अवलोकिती गंगेत, तो दृष्टीने देखते श्रीगुरुनाथ, बहुत होऊन चिंताकांत, तेथे उभे तटस्थ झाले, ऋतुपियात आला नावाळी देत, तो शिष्यां सांगे वृत्तांत, गंगेचे तीरी श्रीगुरुनाथ, जात असता म्या देखिले, आहे देव संन्यासी दंडधारी, काशायांबर वेष्टी वेशिली, सुवर्ण पादुका चरण माझारी, कांती अंगावरी फाकतसे, कलिकाळास्तव गुप्त होऊनी, आपण असतो प्राण दाखवणी, तुम्ही तत्पर असावे भजनी, ऐसे सांगा म्हणून कथिले, प्रत्यक्ष पाहिले मार्गात, तुम्ही का झाले चिंताक्रांत, पुष्पे येथील जळात, घेऊन निवांत रमावे, नावाळीली आहे ऐसे कथिले, त्यावरून शिष्य हर्षले, इतकियात श्रीगुरु प्रसाद फुले, आणि प्रवाहत वाहत, तीर्थगुरु प्रसाद सुमने, काढवून घेतली शिष्यवर्गाने, मग परतले आनंदाने, श्रीगुरु ध्यानमणी करीत, खुण सांगतो ऐक आता, श्रीगुरु लांगापुरी सदा, बहुत शिष्य होते गणिता, न आठविता ये समयी, त्यांनी केला आश्रम स्वीकार, ते संन्यासी थोर थोर, तेथे हिंडावला गेले फार, कृष्ण बाळ सरस्वती कनकते, शिष्य झाले गृहस्थ केवळ, ते आपुल्या रोगी मांडत सकळ, तारक होते श्री गुरुनाथ कपळ, भक्त अपरिमित तारिले, श्री जगद्गुरूच्या समागमी, चारी जन होतो आम्ही, सायं देवनंदी नरहरी मी, श्री गुरुची सेवा करीत होतो, चौघांनी घेतली पुष्पे चारी, श्री गुरु प्रसाद वंदिनी श्री,
ही पहा म्हणून पुष्पे करी घेऊन जळकरी दिलेली चौघांनी चारी पुष्पांशी मस्तकी धरली भावेसी आनंद झाला नामधारकासी श्री गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती पाख्याने प्रसाद प्राप्तीनां 250तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 53. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्यां नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते भावे सावधान. श्री गुरुचरित्राध्याय 52. ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पै सेवोनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत अंगी धर्म पुलकांकित रोमांचही उठती देखोरी सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती सावध करावा मागती लोकोपकारा कारणी म्हणून हस्ते कुळवाळीती प्रेमभावे आलिंगिती देहावरी येये म्हणती ऐकबाळा शिष्योत्तमा नामधारक ऐशिया परी सिद्ध सांगती बरोबरी मदतो नेत्रोन्मिलन करी कर जोडणी उभा ठाके म्हणे कृपेची तारू तुझी या विश्वास आधारू भवसागर बैल पारू तुझी करिसी श्री गुरुराया ऐसे नामधारक बिनवित सिद्धाचे चरणी लागत म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणी कामज सांगा ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची या मना म्हणती बाळक तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका प्रथमापासून सारांशनिका 52 अध्यायापर्यंत. प्रथमाध्यायी मंगलाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती जाहले. द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती 4 युगांचे भाव कथिती श्री गुरु सेवा दीपकापती घडली ऐसे कथियले नामधारका अमरजा संगमा श्री गुरु नेती आपले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमा. द्वितीयाध्यायी कथिला. चतुर्थाध्यायी अनुसये प्रति छळावया त्रैमूर्ती येती परितीयेचे पुत्र होती सलपान करीती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय भई स्वय अवतार पीठापुरी श्रीपाद श्री वल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले. 6 ज्योतिर्लिंग घेऊन रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वरी विघ्न करुणी स्थापना केली तयाची. गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती गौतम सांगत चांडाळी उद्धरिली अकस्मात. 7व्या अध्यायी वर्णिती माता पुत्र जीव देत होती तयांप्रती गुरुकथा सांगती शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी. 9वाध्यायी ललिकापती कृपाळू गुरु राज्य देती दर्शन देऊ म्हणती पुरती गुप्त झाले मग तेथे. तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करांमधील श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती. 10माध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याचे नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी 11 अवतरले. 12ध्यायी मातेप्रती ज्ञानकटुनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची. माता पित्यांचे करंजपुरी भेटोनी येथे गंगातीरी कुक्षी व्यथेच्या विप्रावली कृपा करी ही त्रयोदशी. क्रूर यवनाचे करुणी शासन सायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा पूर्ण. 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थ सांगती शिष्यांप्रती यात्रे दवडूनी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु. षोडशी ब्राह्मणा श्री गुरुमूर्ती षोडशी ब्राह्मणा श्री गुरुभक्ती कथुनी विधनी ज्ञानशक्ती. श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा चेरुनी कधी अर्पण त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला 7दशी. घेवडा उपटून दरिद्र्याचा कुंभ दिला हे माझा वर्णिला प्रताप श्री गुरुचा. 8दशाध्यायात औदुंबराचे करुणी वर्णन योगिनीस
योगिनीस देऊनी वरदान गांगापुरास आपण 19 श्री गुरु केले. स्त्रियेचा संबंध गवळून पुत्र दिले तिज द्रोण एकमरता कथिती ज्ञान सिद्ध रूपे 20व्यात. त्याची कथा 21 प्रेत आणिले औदुंबरापाशी श्रीगुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू. भिक्षा दारिद्र्या घरी घेती त्याची वंध्या महिषी होती. 30 करुणी दुग्धवती 22व्यात वरद दिधला. 23व्यात श्रीगुरुस राजाने गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षस. त्रिविक्रम करी कुरुंदा भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा. विठ्ठलाले श्रीगुरु पादपद्मा 24व्यात परदेती. मुलांच्या पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती. त्याला घेऊन सांगाती गुरुपाशी आला 25. 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेद रचना. त्यागा म्हणती वादकल्पना परिते विमत्त नायकती. 27 आंगणी पतिता विप्रांसी वेदवाद करिता. पुत्र करुणी शापग्रस्ता ब्रह्म राक्षस्त्यान केले. 28 तया पतिता धर्माधर्म सांगुनी कथा. पुनरपी देवनी पती ताबस्था गृहाप्रती प्रवळिला. 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिती गुरुराव. राक्षसा उद्धरी कामदेव हा इतिहास तयाची. 30व्याध्यायी पती मरता तयाची स्त्री करी बहुआकांता. 30 श्रीगुरु नाना कथा कथुनी शांतवू पाहती. 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता. सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रियेचे जगत्ते सहगमनी विदतासती. श्री गुरुस झाली नमस्कारिती आशीर्वाद देवो नीतीचा पती. 32व्यात एकविला. 31व्यात रुद्राक्ष धारण कथा कुट मर्कट दोघे जण. वैश्येची कथन करीती राया ते पराशर. रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण. राज्यपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते. 35 तत्संगात कचदेवयानी कथा वर्तत. आणिक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगी. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने केले प्राण भोजना. कंटाळूनी धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगिती. 37 नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म. प्रसन्न होई वरोत्तम तेथी श्रीगुरु तयाते. 38 भास्कर ब्राह्मण निघांपुरते शिजवी अन्न. जेविले बहु ब्राह्मण आणिक गावचे शुद्रादी. सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षाची वंध्या होती. 30 दिलेली पुत्र संतती. 39वे अध्यायी नरहरी करवी शुष्टकाष्ठा आचगुणी जवळिले त्याच्या पुष्ठा. शबरकथा शिष्य वरिष्ठा 40व्यात सांगती. 41 सायनदेवा हस्ते घेती श्री गुरुसेवा. ईश्वर पार्वती संवाद वरवा काशी यात्रा निरूपणा. पुत्र करतेसी सायनदेव येऊनी करीती श्री गुरुस्तव. त्याला कथिती यात्रा भाव बरीही देती 42. 43 अनंतकृत धर्मराया कृषी नांगत तेची कथा सायनदेवाकृत सांगुनी व्रत करविती. 44 तत्तुकार भक्तासी श्री पर्वत दावली क्षणीसी. शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजा कथिलेली. 45 कुष्ठी ब्राह्मण आला तुळजापुराहून. त्याला करवुनी संगमी स्नान. कुष्ठ ज्ञासुनी ज्ञात देती. कल्लेश्वर हिप्परही रामास श्री गुरु भेटती नरहरी कविस. आपला शिष्य करीती त्यास 46वे अध्यायी. 47 दिवाळी सण गुरुशी आमंत्रिती 7 जण. तितुकी ऋते धरून आपण गेले मठीही राहिले. 48 शूद्रशेती त्याचा जोंधळा कापून टाकीती. शतगुणे पिकगुणी पुरती आनंदवीरे प्रयाते. 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगमा महात्म्य कथिती. स्नान करगुणी दवळीती कुष्ठदैवा अर्जिती रत्नाबाईचे. लेंछांचा स्फोट दवळीती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती. पुढे श्री पर्वती भेटो म्हणती. 50वे अध्यायी 51-52 गुरुमुखी देखून या क्षिती पाठ प्रवृत्ती. उपद्रवीतील नाना याती म्हणून गुप्तरूपे राहावे. ऐसा करुणी निर्धार शिष्यांशी सांगती गुरुवर.
आजही आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुनी यात्रेसी ऐसे ऐकून भक्तजन मनी होता ती उद्विग्न शोक करी ती आक्रम दोन श्री गुरुचरणी लोळिती इति पाहुनी गुरुमूर्ती वरदहस्ते तया पूर्वारिती मध्वजनी मध्भजनी धरा आसक्ती मठाधामे राखुनिया ऐसे बांधणी शिष्यांसी गुरु गेले करदळी वनासी नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदी निगमग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र तांतील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी सिद्धमणी नामधारका तुझ कथिली अवतरणिका श्री गुरु गेले वाटिकी लोका परी गुरुगुप्त सुती गाणगापुरी कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरुगुप्त झाले भक्तजनांना जैसे पाहिले तैसेच भेटती अद्यापी हे अवतरणिका सिद्धमाला श्री गुरु भेटती जपे त्याला जैसा भावार्थ असे अतुला तैसी कार्य संपादिती पूर्वी ऐकिले असे रकानी त्यांते तात्काळ येईल ध्यानी इच्छा होईल म्हणी श्री गुरुचरित्र श्रवणाची ऐसी अवतरणिका जाण तुझ कथिली कथांची खूण तिचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरतसे ऐसे बरे सिद्धमुनी नामधारक लागे चरणी दिनवी तसे कर जोडणी तुझे वचने सर्व सिद्धी आता असे विनवणी श्री गुरु सप्ताह पारायणी किती वाचावे प्रतिदिनी हे मग सांगा श्री गुरुराजा सिद्ध म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला निका परोपकार होईल लोका तुझा प्रश्न करुणिया अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगतो यथास्थिती सुचिरभूत होऊन शास्त्रविधी सप्ताह करिता बहुपुण्य दिनशुद्धी वैधी पाहून आवश्यक स्नानसंध्या करून पुस्तक वाचावयाचे स्थान तंगवल्यादी शोभा करावी देशकालादी संकल्प करून पुस्तकरूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासही पूजावे प्रथम दिवसापासून बसावया असावे एक स्थान अतत्वार्थ भाषणी धरावे होऊन कामादी निम राखावे दीप असावे शोभायमान देव ब्राह्मण वडला वंदून पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा नवसंख्या अध्याय प्रथम दिनी 21व्या पर्यंत द्वितीय दिनी 29 तृतीय दिनी चतुर्थ दिवशी 35 पै 38 पर्यंत पाचवे दिनी 43 वरी 6वे दिनी सप्तमी 52 वाचोनी अवतरणिका वाचावी नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन श्री गुरुते उच्चारून उपाहार काही करावा या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे भूमिशयन सारांश शास्त्राधारे करून शुचिभूत असावे एवं होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्त्या दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे ऐसे सप्ताह अनुष्ठान कविता होय श्री गुरुदर्शन भूतप्रेतादी बाधा निरसोन बहुनी सौख्य होतसे ऐसे सीताचे वचन ऐकून नामधारक लागे चरणी म्हणे बाराची आणि पुरवोनी कृतकृत्य केले गुरुराया श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु केली बहु नग लाई बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले किंवा सिद्धमुनी बलाहक नामधारक शिष्य चातक मुख पसरून बिंदू एक मागता अपार दर्शला श्री गुरु रायसे धनुचरण सिद्धमुनी ते करू वंदन नामधारका करू नमन ऐसे करी नारायणा श्री गुरुरूपी नारायणा विश्वंभरा दिनोद्धारणा आपण आपली दावुनी खुणा गुरु शिष्य रूपे क्रीडेसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामकधारक संवादे द्विपंचादशाध्याय सारे अवतरणिकानां 53तमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयर्पणस्तु श्री गुरुदेव श्री गुरुचरित्रं सम्पूर्णम् ओम तत्सत् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम गणपते नमः श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय ओम अनंताय नमः सरस्वती नमः सूर्याय नमः गुरुवे नमः गुरुताय नमः दत्तात्रेय नमः मातृदेव नमः पितृदेव नमः कुलदेवताय नमः इष्टदेवताय नमः भाग्यदेवताय नमः वस्तुदेवताय नमः ग्रामदेवताय नमः श्री गुरुदेव दत्त ओम केशवाय नमः
ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। ओम गोविंदाय नमः।